मंडळी नमस्कार। श्री सत्यनारायण स्तोत्र हे भगवान विष्णू देवांना समर्पित आहे। भगवान विष्णूचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरोघरी सत्यनारायण पूजा हा विधी केला जातो। परंतु रोज रोज सत्यनारायण देवांचे स्मरण करण्यासाठी या स्तोत्राचा पाठ करणे सत्यनारायण पूजे इतकेच फलदायी आहे। हे स्तोत्र पुढील प्रमाणे आहे। नारायण करोतु कल्याणम कंसकुंजर केसरी कालिंदी लोल कल्लोल कोलाहल कुतूहली कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नंदनं वसुदेवस्य नंदगोपस्य नंदनं यशोदानंदनं वन्दे देवकी नंदनं सदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। याप्रमाणे सत्यनारायण पूजा या पूजेची आपल्याला संपूर्ण फळ या स्तोत्रामुळे मिळते। सत्यनारायण पूजा ही एक धार्मिक विधी आहे। हिंदू धर्मामध्ये हा विधी केला जातो। सर्वांगीण कल्याण, समृद्धी, आनंद, आध्यात्मिक वाढीसाठी आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी ही पूजा केली जाते। ही पूजा बहुतेकदा पौर्णिमेच्या दिवशी केली जाते, परंतु काही परंपरेनुसार इतर शुभ प्रसंगी किंवा कोणत्याही दिवशी सवडीनुसार देखील ही पूजा केली जाऊ शकते। मिळालेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा हा एक मार्ग आहे। या पूजेमुळे मित्र आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येते, घरात एकता आणि सुसंवाद वाढवते। ही पूजा आपल्या जीवनातील अडचणी आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते अशी मान्यता आहे। या पूजेच्या दिवशी उपवास करतात। संपूर्ण घर आणि परिसर स्वच्छ केला जातो। फुले, फळे, मिठाई, सुपारीची पाने, काजू आणि इतर पारंपरिक पदार्थ वस्तू देवतेला अर्पण केल्या जातात। पूजेदरम्यान सत्यनारायण व्रत कथा वाचून ही पूजा केली जाते। भगवान सत्यनारायण देवांना ही पूजा समर्पित असते, तेव्हा विशिष्ट मंत्रांचा जप केला जातो। पवित्र अन्न म्हणून प्रसाद वाटला जातो। प्रसाद हा या पूजेचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि ह्या संपूर्ण पूजेचे आपल्याला जर फळ मिळवायचे असेल रोजच्या रोज, तर हे सत्यनारायण स्तोत्र आपण नियमित नक्की म्हणावे। धन्यवाद।